नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्रामध्ये मोदी सरकारच्या संसदेतील बहुमतापूर्वी जीएसटी परिषदेनं मोठे निर्णय घेतलेले आहेत। आज झालेल्या 53व्या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उपस्थित होत्या। त्यांनी सौर कुकरवरती 12% जीएसटी लावण्यास मान्यता देण्यात आल्याचं जाहीर केलंय। आज आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। जीएसटी कायद्याच्या कलम 73 नुसार जारी केलेल्या डिमांड नोटीससाठी व्याज आणि दंड माफ करण्याची शिफारस करण्यात आली आहे। तसेच बनावट पावत्या रोखण्यासाठी बायोमेट्रिक प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे। भारतीय रेल्वेद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सेवा, प्लॅटफॉर्म तिकिटे, रिटायनिंग रूम, वेटिंग रूम आणि बॅटरीवरती चालणाऱ्या कार या सेवांना जीएसटीमधून सूट देण्यात आलेली आहे। सध्या आम्ही काही मर्यादित विषयांवरतीच विचार करू शकत होतो। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर जीएसटीची अजून एक बैठक होणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। तब्बल 8 महिन्यांनंतर ही बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये जीएसटी अपील न्यायाधिकरणासाठी 20 लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेची शिफारस करण्यात आली आहे। तसेच छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीआर 4 भरण्याची अंतिम मुदत ही 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे। याचबरोबर 2017-18, 18-19, 19-20 या वर्षातील डिमांड नोटीसवरील व्याज आणि दंड माफ केला जाणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली। यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत कर भरावा लागणार आहे। पुढील बैठक ही ऑगस्टमध्ये घेण्याचं ठरवण्यात आले। तर मित्रांनो, जीएसटी परिषदेमध्ये असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। यावर तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।